अगं बघ आपण खातोय ना अनहेल्दी. पप्पा हेल्दी आहेत फक्त थोडी ढेर आहे. अरे यार आत्या खाल्ला. नेहाने आता मम्मीला ट्रोल केलं होतं. इथनं आहे ना वाकून जा म्हणली. मग बोलली तुला ट्रोल केलं ना. पण मी ट्रोल नाही केलंय. पाटडी डोल स्टॅग नागडा पाऊस. चेंज कोण बर्थडे गर्ल बर्थडे म्हातारी म्हणा. तू कधी तुझं अकाउंट पब्लिक करणार आहे. स्वतःची तारीफ करायला लागले. मग मम्मी काकू आत्या जी या 4 जणींवर खतरनाक प्रँक केलं. त्यांना काय दाखवले बघा. तिकडे असं उभं केलंय. कोणाला उभं केलं. मी घरी चालल्या होत्या पण मला खरंच वाटलं की खरंच बोलली. चला घरी. हॅपी बर्थडे. अरे हॅपी बर्थडे टू यू. डायरेक्ट भाईच करून टाकला. तर ही अंगुडी घे. ही अंगुडी घे. ही अंगुडी घे. हॅपी बर्थडे. नेहुडी. काय बसोबा देवस्थान. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. नेहा म्हणली तू ब्लॉग केला चालू केला चालू. आम्ही आता दर्शनाला आलेलो आहे. जसे की तुम्हाला माहिती आहे माझे ब्लॉग सध्या खूप भारी होतात आहेत. कारण मी पण एकदम भारी झालेलो आहे. कारण मी हेल्दी लाईफस्टाईलकडे वळालेलो आहे गाईज. बघत राहा ब्लॉग. आता मी पप्पा आत्या नेहा आम्ही सगळेजण आहोत. आणि बाकी सगळ्यांचं दर्शन ऑलरेडी झालेलं आहे. तो ते आम्हाला डायरेक्ट विलाला भेटणार आहेत. मम्मीचा बड्डे आहे तर आम्ही त्याला सेलिब्रेट करणार आहोत. आणि थोडंसं गेट टुगेदर. बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग. गावाला आलो उरसाला आलो देवीला आलो की मी ब्लॉग करतो मस्तपैकी. आणि यावेळेस मम्मीचा बड्डे पण आहे. तर बड्डे पण होणार आहे. काढ ना बाहेर. ते भारी ते शॉक लागा सारखे बाहेर येतात. शॉक लागा दोन्ही साईडली. मुळशी किती सुंदर आहे बघा. एकदम मस्त. कसं दिसतोय आता. आता बोलू नका म्हातारा. नमस्कार. आणि अनहेल्दी लोकांना लांबूनच नमस्कार. लवकर आमच्या हेल्दी लोकांच्या गँगमध्ये या. मागच्या ब्लॉगच्या मी कमेंट्स वाचलेले आहेत. मजा आली. पण चला आज पण आपण असंच चिडवत राहू. तुम्ही बघत राहा ब्लॉग. लेट्स सी अजून कसा होईल. काय होईल माहिती नाही. लेट्स सी. बट स्टे हेल्दी गाईज. लवकरच आपलं पोट जाणार आहे. ह्याचं किती वर्ष आहे. तिसरं आहे का दुसरं आहे. तिसऱ्यांदा आली ना. तिला लक्षात असेल की आहे ना. 3rd टाइम. अरे आपण सुरुवातीला आलो की जानेवारी आणि त्यानंतर आता पण आलो. हे 4थं वेळा. नाही वर्ष तिसरं असेल ना. वर्ष तिसरं. तू आली आहे 4 वेळा. चला अनहेल्दी लेडीज चला. हो अगं बघ तुझी बॉडी बघ. आपण खातोय ना. हेल्दी लोकांकडे या जरा. पप्पा हेल्दी आहेत फक्त थोडी ढेर आहे. माझ्याबद्दल तर काय बोलायची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे माझं मी म्हणजे हेल्दी लोकांमध्ये येतो आपण. त्यामुळे एवढाच मस्त आणि हँडसम मी दिसत राहणार आहे गाईज. बघत राहा ब्लॉग. चला बसा लवकर. अनहेल्दी लोक बैठ जाओ. बघा गाईज अनहेल्दी काय खाताय तुम्ही. ते नेहा पण खाते. कोम. अरे यार आत्या. मोडलं माझं यार
अरे हेल्दीयर चिप्स पण असतात थोडे. हे तुम्हाला माहिती नाही का त्याबद्दल? तुम्ही एवढे कसे तुमचं थोडं इंटेलिजंट पाहिजे तुम्ही. पण आज आम्ही जरा मुळशीत आलोय बरोबर 2 दिवस आहे. काय आमचं डाएट नाहीये काहीच. आज मी पण थोडंसंच खाणार आहे, जास्त नाही खाणार. खा मग खा, 2-2 पाकिट खाय का टाइमला. मला काय नको असलं अनहेल्दी मी खात नाही. सॉरी मला अजिबात नको. खा तू खा. कोम आता यांच्या नादी लागू नको. हेल्दी ग्रुप मध्ये ये लवकर. आता लाईव्ह होती. खाल्ला बस. इकडचं इकडे पण दर्शन झालं आता. ही विंजाई माता आमची कुलदेवी. चल मम्मीला ट्रोल केले तू मगाशी. तसंच दर्शन वगैरे झालेलं आहे. आता निघालो इथून आम्ही. एक नेहाने आता मम्मीला ट्रोल केलं होतं. तुला लागेल काय काय ट्रोल केलं तर? तुला लागेल. इथनं आहे ना वाकून जा म्हणली मम्मीला. काय का मम्मा इथनं वाकून जा बोलली. तुला ट्रोल केलेला. माझं लक्ष आहे आणि तू डायरेक्ट चालत झाली त्यातनं. आणि नेहा म्हणती वाक खाली. हा मला खरंच बरं वाटतं. हो छान ट्रोल केलंच नाही तू. परत एकदा बोल ना. का असं केलं? असं मम्मीला का बोलली? तुला काय वाटलं नाही का असं बोलायला मम्मीला? पण मी ट्रोल नाही केलंय. पाटाचे डोळे बघा. तुझे बटाटे डोळे डेंजर आहेत ना. हे मम्मीनेच उघडलं असं. तूच उघडला असेल. चला आता तिकडे जाऊ. सौरभ वगैरे सगळे. एक मिनिट. सौरभ जानवी मनू साईश. हा छकुली नाही आहे. बरे असंच पाहिजे. मग तिने बघावा. बरं झालं छकुली तू नाहीये. सगळं शांत वाटते. चांगलं वाटतंय. काय त्रास देते रे तुला ती? पळवून म्हणलं होतं रे. नाही अजून चालू झालं. मुळशी म्हणत आहे. मुळशीमध्येच आहे. इथंच आहे. बापरे पाऊस पडायला लागला. किती झालं? 4:28. नागडा पाऊस पडतो. दिस इज नागडा पाऊस. मम्मीनेच सांगितलं मला लहानपणी. हो ऊन आणि पाऊस एकत्र पडला ना की नागडा पाऊस म्हणतात. मम्मीला विचार. आजीने सांगितलं असं ना. तुम्ही नाही सांगितलं. आता असं काय नाव आहे? आठवत पण नाही तुला कधी सांगितलं. काही बरं खरंच बघ. पडलं ना. जोरात पाऊस पडतोय. गाईज ऊन पण आहे पाऊस पण आहे. आणि नेमका कोणता सीझन आहे? हॅशटॅग नागडा पाऊस. मम्मी बोलते आता तिने नाही सांगितलं पण 100% तिनेच सांगितलं. मला माहिती आहे. मला आठवत पण नाही. सांगितलं. आजीने सांगितलं असं. आजी म्हणते. आजीला विचारू आता मी नाही कधी गेल्यावर. पोहोचलेलो आहे. दिस इज विला. डायरेक्ट खड्ड्यात आहे विला. चला आता आतमध्ये जाऊन बघू. पडू नका अम्मा. गाईज इथे प्रूफ झाला. मी गाडीत आम्ही आलोय आता. सगळेजण बसलो इथं अंधारात. पण लहानपणी आम्हाला कुणी सांगितलं मला माहित नाही. पावसाने येऊन असलो काय बोलतो जानू? पटकन सांग. नाही म्हणते नागडा पाऊस काय अजून. बघा खरंय. आजी तू सांगितलेलं का हे लहान असताना? हे नागडा पाऊस तू सांगितलेलं का?
हा आजीवर आरोप होतो ते. ऐकत आलं साईश तू काय म्हणतो? तो हेल्दी डाएट करतोय गाईज. ते अनहेल्दी लोक आहेत ती लांब हो. तू थोडस लांब हो ते अनहेल्दी खाणं. काय बोलते हो? बिस्किट वाला डाएट आहे तुझा? ट्रेकला गेला म्हणून ते आता चालू झाले परत. हा का? मंगळवारपासून परत डाएट बघायचं असेल तर इकडे इधर देखो चेंज डायरेक्ट. सर्वात हायेस्ट लाईक कमेंट होती, मी तिला स्क्रीनशॉट पण पाठवलेले जान्हवीला. काय केलंस तू सांग, काय केलंस तू सांग. एवढं वेट कसं काय कमी केलं? वेट मी डाएट आणि एक्सरसाइज, जिम लावली, पर्सनल ट्रेनर लावला. म्हणजे ट्रेनिंग पण परफेक्ट, डाएट पण परफेक्ट. वेट लॉस माझं 70 वरून 57. 70 वरून 57. बापरे बापरे. 13 किलो आयुष्यभर. माझं वाढलंच कसं मला कळलं नाही. एकदम असं 70 बघितलं. हा मला बोलला सौरभ दादा की वाढले. मग त्यांनी जिम लावली आधी मला रक्षाबंधनला. काय म्हणले आप्पा? माझं कोणतं डाएट काकूर कशाला आले? कुठे डाएट? तू तिला डाएट होती. काय ते काळजीचं डाएट आहे की आता भूक लागली ऑफिसवरून आल्यावर काही पण ऑर्डर करायला करा. कोण? आजी होती काकूला वडापाव लागतो सारखं. तरी ते आणणार. अरे वडा तर काय बनवते काकू, आई शपथ. वड्याची रेसिपी काहीतरी डेंजर आहे, भारी बनवते वडा, नेक्स्ट लेवल. मग तू पण खाल्लेत ना आजी वडे? वडे खाल्लेस ना तू पण? मी पण खाते पण लिमिट मध्ये. अच्छा, मी तू थोडस लगेच पोट भरतो. हा लगेच पोट भरतो. बर्थडे गर्ल, बर्थडे म्हातारी म्हणा. जा मी नाही. आजारी पडेल. जा ना. सगळे बसून घ्या. हळूहळू. फक्त फेकता ना का? हा स्टार्ट आहे, व्हिडिओ स्टार्ट आहे. झोपलास. स्विमिंग करा गरम आहे रे, हे गरम आहे पाणी पण. काय उलट गार वाटतं एवढं
थांबा इथे पण मला हे नाही ना मी थांबतो मध्ये चल 2 जण थांबा मी आणि साईश मध्ये या मग बरोबर होतं साईश आणि स्वरा मध्ये ये तुम्ही दोघं मध्ये आता मग चॅलेंजिंग होईल मनू कुठच्या गावाला पाणी अरे मनूला काय असं वर्ग टाकलं भेटणारच नाही रोज पाण्यात जर ब्लॉगर होती अरे बापरे मजा केली ना आम्ही सगळ्यांनी सोबत हे सगळे मी काढलेले अरे ब्लॉग तर घेतला ठीक आहे अरे पण मी नव्हतो ना अरे यार गाईज माझं काय झालं हा का सौरभ वरती आंघोळ करते आता का अरे काय हॅपी बर्थडे ललिता सातपुते हॅपी बर्थडे टू यू होईल ना आता गाईज मला लागली झोप थोडा वेळ मी डायरेक्ट झोपून गेलो मी आता डायरेक्ट 2-3 तासांनी सुटलोय ऑलमोस्ट 7:30-8 वाजले जाता डायरेक्ट मला खूपच झोप आली होती म्हणून मी आता ही मजा मिस केलेली आहे पण ठीक आहे तुम्ही तरी बघाल ॲटलिस्ट तिने नेहाने थोडंसं ब्लॉग घेतलं तुम्ही बघाल बट यार हेल्दी लोकांचं असं असतं का ओ बापरे पण ठीक आहे काय आता जाऊ दे सगळे भजी खातात आता भजी सगळेच आज नॉन हेल्दी ग्रुपमध्ये झालेले जॉईन मस्त वेगळे भजी खातात भजी अरे जान्हवी सगळे जण विचारतात की तू कधी तुझं अकाउंट पब्लिक करणार आहे जान्हवी जायला सांगायचं अकाउंट पब्लिक करायला 10 पोस्ट तेवढं तर बघू दे तेवढं त्याला बघू दे पोस्टच नाही करत मी नाहीच ऍक्टिव्हच नाही काही जान्हवी ऍक्टिव्ह त्याला काय करणार पब्लिक होऊन काय जरा हा जान्हवी दिदी पण जान्हवी फॅन क्लब चालू झालाय आता आणि तू डाएट काय करते ते पण विचारताय सांगितलं ना तिने वर्कआउट प्रॉपर आणि डाएट पण प्रॉपर तरी काय सजेशन देशील सांग डाएट म्हणजे सगळ्यात मेन मी गुड बंद केलेलं माझं डायरेक्ट बंद आणि मील टू मील गोड सगळ्यात अवघड होतं पण मी जर बंद केलं तर कुणी पण बंद करू शकतो मला किती गोड आवडतं मला पण आजीला पण खूप आवडतं गोड आजी पण डाएटवर झालं नाही हे काय आजीचा पण डाएट चालू आहे ना ते काय मील चालू आहे तुझा भजीचा मील चालू आहे स्ट्रेट करू आपण तिला कळलं का अनहेल्दी नाही काय मग कधी खायचं हा अरे खायचं पण थोडं लिमिट मध्ये जरा मी लिमिट मध्येच खाते नाही गप्पागप खाते बघा अख्खी प्लेट घेऊन बसली आता हे लिमिट मध्ये खायचं म्हणजे 2-3 भज्या खाल्ल्या बस असं मन नाही भरत ना म्हणणं काय माहिती का आता माझं वेट एवढं पुट ऑन केले मी एवढं वजन वाढले तर मग मी असं ठरवलं की मी थोडंसं पहिलं वजन कमी करेल फॅट कमी करेल पोटावर चरबी खूप वेळ लागतो 6 महिने जे लागतं मिनिमम किती चरबी कमी होईल तर ते पूर्ण कमी करेल आणि नंतर मी सगळं खाऊन पण मेंटेन करू शकतो सो ही सिस्टीम मला थोडी पहिली प्रूव्ह करायची आहे मग आपण हेल्दी लोकांचा ग्रुप बनवू बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग काय मागते आजी चहा ऑर्डर करते का तुला गाईज आम्ही आता इथे मुंबई इंडियन्सची मॅच बघतोय माझा माणूस आऊट झालाय पण जरा 2-4 ठोकून आऊट झालाय रोहित शर्मा आद्याला काय सौरभ डेंजर आहे गाईज तुम्ही हे लक्षात ठेवा आत्यानी बसलं आता आत्यावर मला पण विचारलं की आदित्य गावाला गेला का ग आम्ही ऍक्च्युली सॅटर्डेला चालू असतो पण सौरभने अप्पा बसवली की आदित्य सॅटर्डेला नाहीये आणि तरी त्याच्या मनासारखं संडेला करून घेतलं
बरोबर. जबरदस्त गप्पा चालू झालेल्या आहेत इथे. बर्थडे गर्ल इथे बसली आहे. मला काही फरक नाही पडत. मी आलो फक्त स्विमिंग पूल द्या. मला काही यार तो एक विषय आला, मी जाम मिस केलं. मस्त पाऊस पडत होता आणि स्विमिंग पूल मध्ये यांनी जाम राडा घातलाय. मला मी ठरलेलं अर्धा तास झोपेल, पण मी डायरेक्ट 2 तास झोपलो, त्यामुळे शॉर्ट झालं जरा प्रॉब्लेम. त्यापेक्षा जरा काढायला लावलं असतं आपण. काय आता जेवणाचा टाइम झालेला आहे. मी अजूनच सुंदर दिसायला लागले बघा. बोला आता म्हातारा दिसतोय. विषय मेरी दुनिया है तुझ में कहीं. थँक्स फॉर मोटिवेटिंग मी. लव्ह यू गाईज. तुम्ही म्हातारा कमेंट केलं म्हणूनच मला असं जरा स्वतःला मोटिवेट करून मी स्वतःची तारीफ करायला लागलोय. मग बघा तर हा ब्लॉग. आता सगळे तिकडे जेवायला बसलेत, मी पण चाललोय. फक्त शेवटचे 2 बॉल राहिलेत मला, ते बघायचेत. ते बघील आणि मग जाईल. बघा इकडे सगळे जेवायला बसलेत, मी पण 2 मिनिटात जातो आता. लास्ट 2 बॉल 200+ झालेला आहे. शॉट आहे 201. किती होईल मी गेस करू का आता किती होईल? 4 201 आणि 6 207 होईल. 6 बसेल लास्ट बॉलला. बघू माझा गेस बरोबर येतोय का. गेस बरोबर आला तरच ब्लॉग टाकणार, नाही तर इज्जत घालून घेणार नाही टाकणार. भाऊ मार आता. कम ऑन अरे तुमच्या आईला फुलटच होतं यार. अरे तो पण अडवला. जाऊ दे यार. काहीच मी किती बोललो होतो. अजून 1 रन घेतलेला आहे. 4 रन पडले का, म्हणजे 4 रन पडले. ठीक आहे, थोडंसं चुकलं. बाय बाय. चलो जेवण करू घे. चलो चला. काय भारी वातावरण. बसू का? वहिनी कुठं बसणार? मी येते ना. आजीबाई जेवा. कसं झालं जेवण? बटाट्याची भाजी. आजी चिकनला बटाट्याची भाजी बनते. बटाट्याची भाजी पाहिजे मला. आप्पा वाढतोय आज. चिकन म्हणत. तुला देऊ बटाटा? तुम्हाला बटाटा वाढतोय त्याला नंतर खातो. लेट जेवणार आहेत. मम्मी, काकू, आत्या आणि कोण अजून कोण घाबरलं होतं? आजी. या 4 जणींवर खतरनाक प्रँक केलं. त्यांना काय दाखवले बघा सौरभनी. हे ना बघा, तुम्हाला दाखवतो. कुठला फोटो आहे इकडे आहे ना. इथे एंट्री केली ना की इथं ते बाहेरचं CCTV आहे. दिसतंय का? हे बघा, हे एंट्री वाला. देखावा जरा. थांब तू असंच दाखव. तू आडवा कर ना फोटो. तो केले कोणाला उभं केले बघा. कोल आहे. आता पूर्ण दाखव फोटो. झूम आउट कर. बघा तिथलाच फोटो आहे. आणि हा फोटो घेऊन जाऊन तू काय बोल कुणाला दाखवला पहिल्यांदा? मम्मी आणि काकू. ते काय बोललं? तरी दिसतंय म्हणलं. तुम्हाला दिसतंय का बघा CCTV. आणि काय दाखवलं? आणि ती जानवी आहे. आणि मला तर कळलं की स्वराज बोलेल ते करायचं नाही. अंधळ फॉलो केलंय मी त्याला. आणि आता बाहेर त्या चौकी जरी म्हणत घरी जाऊ. आत्ताच्या आत्ता घरी जाऊ. इथून लगेच घरी जाऊ. बोलव म्हणलं केअरटेकरला. हे काय म्हणलं? आम्ही लिखतोय. मी नव्हती. वहिनी घरी चालल्या होत्या, पण मला खरंच वाटलं की खरंच दूध दूध. हो डेंजर. पहिले घाबरले मी, नंतर मी म्हटलं माझं म्हणणं कसं आपण कशाला राहायचं रात्रभर. मग आता उजेड आहे तर निघून चला घरी. सुरुवातीला मला खोटं वाटलं. मी म्हणलं हो ना खोटं. नंतर मग त्यांनी फोन वगैरे केलं. काय असं कसं दिसतं. घाबरून गेलं होते. चला 12 वाजले. केक कट करायचा आहे गाईज. हॅपी बर्थडे. केक तिकडं.
अरे हॅपी बर्थडे टू यू. झालंय बंद कर झालंय. साईशनी गोप्रो घेतलं गाईज. साईश पण आता ब्लॉगिंग करणार तर पण चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. कधी पहिला ब्लॉग कधी साईश? आज. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. मुळशी पॅटर्न. झोप आला तुला? तुला लगेच झोप येतो रे. समोर आहे फोन दे ना. जरा काकूला रिस्पेक्ट दे ना बाबा. डायरेक्ट भाईच करून टाक. तू भाईचं डॉन आहे तू. ए नको मला लाव लाव भाईचा बर्थडे. नको आदित्य. नको रे. डॉन तू. मला मग तलवारीच्या असं वाटेल तलवार आणायला. तुझा हात तलवारीच तू काही पण घ्या. चल केक नको. तुझी अंकुडी. व्हिडिओ कॉल करा. जर ही अंकुडी घे, ही अंकुडी घे, ही अंकुडी घे. जा तुम्ही जा तिथे. जा तुम्ही काय नाही जा. म्हणू जा म्हणू जा. ए जा ना नेहा तुझा मी घेतो ना. जा मी काढतो तुला. त्या बाजूने जातो. अरे तुझा बर्थडे. नाही नाही तू थांब तिथे की जा. मी आहे नाही तो. ते काय सगळं उठायला नको बीपीची गोळी घालते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे मम्मा. हॅपी बर्थडे डिअर मम्मा. हॅपी बर्थडे डॉन. जाणू असेल. नेहुडी. लावून बघा ट्राय करून बघा. अंकुड्याला लागतोय का फोन? अंकुड्याला येस चालू आहे. मला तर सेपरेट हवं. तरी आले लक्षात. हॅपी बर्थडे. थँक्यू. फोटो पण घे भारी. थोडं थोडं नाही बरं आहे. थोडं चमचा दे. ॲजी ॲजी. दोघांनी एक साथ द्या. त्या बाजूने साईच्या बाजूने. साईच्या या बाजूने. थांबा थांब सोरा. हे तू पण गाणं म्हण ना आजी सारखं. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू अरे त्याचं डाएट होतं. थँक्यू. स्माइल कर जाऊ दे. आपण एकत्र आलो ना. चला का तू. गाईज अनहेल्दी लोक किती केक खातात. ऍब्स आहेत त्याला ऍब्स. मी तुझा साईडला इथे ऍब्स मला फोटो टाकतो इथं. करून ठेवलंय का? हा ओपन कर ओपन कर. येस. ओहो युफोरिया. अच्छा परफ्यूम आहे का? असं दाखव ना. थांबा ना. अच्छा हळूच. अरे बघू बघू. वाह आत्याने दिलाय मला. तुझ्या सुनेने पण गिफ्ट घेतलं तुझ्यासाठी अम्मा. काय बघा खाली आहे पण आणायला लागेल. जानू केलं तर कुठे खाली? मध्ये चल. गावी घेऊन ये पटकन. जा रे आदित्य पटकन घेऊन ये पळत जाऊन. हो येस. नेहा अशी जरा नंतर पर्सनल प्रायव्हेट मध्ये देणं होती गिफ्ट. नको सगळ्यांसमोर. मला कळलं त्यामुळे मी सांगितलं. चला हे आलंय बघ सुनेचं गिफ्ट आलंय. हा हो
अच्छा अरे जान्हवी नको खाऊ ग जान्हवी तू पळू नको तू खाऊ नको यार किती दिवसांनी खाते मी 8 महिने 8 months ऑफ वर्कआउट अँड डाएट जान्हवीला 8 महिने झाले चला ए ह्या बाजूला या मम्मा ह्या बाजूला ये इकडे लाईट खूप भारी येते ह्या बाजूला ये हो ऍक्च्युली येस काय हे देते ओपन करा गिफ्ट हे सगळं मला उपयोगी आणि ताई मी आता म्हणणार ना लाईट पर्स मध्ये ठेवते पर्स पण मिळाली मला वा वा थँक्यू मिळाला म्हणून थँक्यू आणि म्हणून जवळ घेतलाय बाकी डॉन आहे बघू कशी आहे स्लिंग बॅग द्या ना मग तुम्ही Sling bag. नॉर्मल पण घेऊ शकतात हा 2 आणि बेल्ट हे आहेत त्याला पण बेल्ट मस्त त्या आहे दिवशी म्हणलं काय आणू नका आता त्या दिवशी बेल्ट ना दुसरा हे सगळं लावून आणलं कवर घेऊन आले सगळं करून आले तरी पण ते झालंच नाही अजून मस्त आहे मला आवडलं आता गाईज आपल्याला मनूला पण हेल्दी ग्रुपमध्ये घ्यायचंय लवकरच आता मनूच्या मागे लागणार आहे मी कळलं का प्रॉपर डाएट प्रॉपर वर्कआउट आणि बाकी बिझनेस तर चालूच आहे त्यामुळे त्याचं काय टेन्शन नाही बरोबर ना आत्या पण आवडतो का लवकरच मनूला पण हेल्दी ग्रुपमध्ये घ्यायचे 4-5 महिन्यात म्हणतो फिर देखो तू खा खाऊ शकते झालं की एक बात झालं ठेव आता पण मग मी उद्या कार्डिओ मला पण करणार खाऊ ना. वाटते जाम. पण आधी मी स्टार्टिंगला नव्हतं जाऊ दे खाल्लं. तू कॅमेरा टर्न कर तू बघू हा ना, नको जाऊ तिकडे दे. बाय बाय गाईज थोड्या महिन्याने तू पण खाऊ शकशील आणि कार्डिओ आता मम्मीसाठी मी थोडासा खाल्ला बघ आता सगळ्या कझन्सचं ट्रान्सफॉर्मेशन किती अगदी अर्ध्या तासात सौरभ पण परत डाएट चालू करणार आहे लवकरच येस वर्कआउट करणार आहे पहिले वर्कआउट करणार आहे मस्त आणि डाएट पण होईल माझ्या बाकी आता ब्लॉग कसा होईल माहिती नाही मला हा ट्रान्सफॉर्मेशनचा ना ट्रान्सफॉर्मेशनचा नाही सगळ्यांनाच फोटो अच्छा मला वाटलं डेलिव्हरी वाला सकाळचा व्ह्यू बघा गाईज 10 वाजलेले आहेत सकाळचे 10 गुड मॉर्निंग नाश्ता वगैरे झालाय का नाही आलाच नाही अजून मग तो 11 वाजता निघा म्हणेल आता मी करेल ना मी आत्ताच कशाला उठू अरे यार मला नको घेऊ मी आंघोळ नाही केली चकुलीचा हात आहे चकुलीचा हात बघा हा चकुलीचा हात आहे गाईज मी एक दाखवते तेच दाखव ना व्लॉग मध्ये दाजी कुठे आहेत दाजी आपली मराठ्यांची हे ठेवा हे कुठे जाणार आहे घरी आता झालं ब्रदर इन लॉ दाखव झालं का बिल BIL बाय BIL बिल बाय मी आंघोळीला झाले बाय 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 सर चालेल सगळ्यांचा नाश्ता वगैरे काहीच करून झालेला आहे आता आम्ही इकडून निघत आहोत आता आम्ही एक मस्त लोकेशन बघायला चाललेलो आहे कशासाठी आम्ही एक लोकेशन बघायला चालले पण ते सांगायचं नाही कशासाठी तुम्हीच गेस करा कशासाठी क्यों जा रहे हैं हम एक जबरदस्त लोकेशन बघायला चाललोय पण आम्ही आजचा दिवस कसं जाईल माहिती नाही पण तरी पण आपली परंपरा आपण जपणार आहे असंच हँडसम दिसत राहणार आहे आणि व्लॉग घेत राहणार आहे चला आज कसं बघा हे झालं एकदम ऑल व्हाईट कार्स चला बर्थडे गर्ल